आजचे अभिवचन लूकरूच वर्तमान याचा 17वा अध्याय आणि त्याच्या 14व्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करू। त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःच याजकांना दाखवा। मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले। प्रिय बंधू आणि भगिनींनो, 10 कुष्ठरोग्यांविषयीचा असणारा हा वृत्तांत आम्हाला ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे पाहायला मिळतो की कसं प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अद्भुत असं कार्य केलं आणि त्यांचं कुष्ठ घालवून देवबापाने कसं त्यांच्या जीवनामध्ये आरोग्य देण्याचा चमत्कार ह्या ठिकाणी केला। ह्या असणाऱ्या वृत्तांताकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला हे लक्षात येतं की ही लोक गावापासून बाहेर आहेत की ज्या ठिकाणी त्यांना विचारपूस करणारं कोणी नाही। त्यांच्या जीवनामध्ये कठीणता आहे। पहिली महत्त्वाची गोष्ट आम्ही ही समजून घेतली पाहिजे की आमच्या प्रत्येक कठीण अवस्थेमध्ये आमच्या प्रत्येक कठीणतेमध्ये आम्हाला येशू कधीच निग्लेक्ट करत नाही किंवा येशू आम्हाला कधीच स्किप करत नाही। तो आमच्याकडे लक्ष त्या ठिकाणी देतो। 13व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू गुरुजी आम्हावर दया करा। ही लोक येशूच्या नावाने त्या ठिकाणाहून येशू जात असताना त्याच्या नावाने ओरड तर करत आहेत, पण ते दूर उभे राहून ओरड करत आहेत। अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये आमची कठीणता जावी, आमच्या जीवनातला संकट आणि परीक्षेचा काळ जावा, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही बोलवतो, प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही हाक मारतो, पण अनेक वेळेस आमची मानसिकता ही दूर उभे राहण्याची असते। त्यांना रोग होता, त्यांना कुष्ठ होतं म्हणून ते दूर उभे राहून एक डिस्टन्स मेंटेन करून कदाचित ते प्रभूला हाक मारत असतील। पण त्याची दुसरी बाजू बघितली की अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही येशूला हाक मारतो पण आम्ही दूर उभे राहतो। तरी त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तो त्या ठिकाणी थांबला आणि त्याने स्वतः त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतलं आणि पुढचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं। सो आमच्या कठीण परिस्थितीमध्ये येशू आम्हाला कधीच सोडत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमच्या कठीण परिस्थितीमध्ये आमची हाक ऐकणारा प्रभू आहे। स्तोत्र 34मध्ये म्हटलेलं आहे की ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कधीच काळवंडलीत नाहीत। या पामराने धावा केला आणि तो त्याच दिवशी त्याने तो धावा ऐकला। ही एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते। आणि मग 14व्या वचनामध्ये, मूळ वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्या ठिकाणी म्हटलेलं, त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःच याजकांना दाखवा। प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की आमच्या असणाऱ्या आशीर्वादाचा मार्ग जो आहे तो ख्रिस्ताच्या शब्दांकडे आज्ञाधारक दृष्टिकोनातून बघण्यामध्ये आहे, हो की नाही। असं म्हणतात की स्पिरिच्युअल ब्लेसिंग ओनली कम्स अँड ऑलवेज कम्स इन द पाथवे ऑफ ओबिडियन्स। आणि म्हणून 14वं वचन आम्हाला फार सुंदर रीतीने सांगतं की तो म्हणतो की त्याने त्यांना म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःच याजकांना दाखवा। मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले। देव आम्हाला कधी कधी अशा काही गोष्टी करायला लावतो की ज्या गोष्टी करणं आमच्या जीवनामध्ये त्याची आज्ञा पाळणं हे प्रगट करतं। आम्हाला माहिती आहे की कसं अलिशाने नामान जो कोडी आहे त्याला त्या ठिकाणी बरं केलं। तो त्याच्या समोरही आला नाही, पण जे त्याला सांगितलं होतं कदाचित त्याला ते फार अप्रिय असं वाटलं असेल, पण त्याने ज्यावेळेस त्या ठिकाणी यार्देनेमध्ये 7 वेळेस त्या ठिकाणी त्याने बुडी मारली त्यावेळेस त्याचं कोड त्या ठिकाणी संपूर्ण नाहीसं झालेलं आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं। आणि म्हणून अनेक वेळेस आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की आमच्या आत्मिक जीवनाच्या संदर्भामध्ये असणारा प्रत्येक आशीर्वाद हा ख्रिस्ताच्या आज्ञा पाळण्यामध्ये आहे। आणि प्रभू योहानाच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू स्वतः म्हणतो की इफ यू लव्ह मी यू विल ओबे व्हॉट आय से, ओके नाही। तो म्हणतो की तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर। आणि म्हणून अनेक वेळेस प्रभू आम्हाला काही आज्ञा देतो, त्या आज्ञेचं पालन आम्हाला करणं गरजेचं आहे। यशाया 1:18 झालं, मत्तय
11:28 तो आम्हाला त्याच्याकडे येण्याचं आमंत्रण देतो, आज्ञा देतो. मार्क 1:15 तो आम्हाला पश्चातापासाठी आज्ञा देतो. त्याच्यानंतर यशया 55:7, मत्ते 5:29 काही गोष्टी सोडण्याविषयी तो आम्हाला आज्ञा देतो. योहान 3:16 तो आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी प्रोत्साहित करतो. एवढंच केवळ नाही तर तो आम्हाला मत्ते 28:19-20 त्या ठिकाणी तो सुवार्थ सांगण्याची आज्ञा आम्हाला त्या ठिकाणी, महान आज्ञा अशी त्या ठिकाणी देतो. एवढंच केवळ नाही, लूक 22:19-20 आणि 1 कोरिंथ 11:23-27 आम्हाला ख्रिस्ताच्या मेजाजवळ येऊन त्याच्या बलिदानासाठी सहभागिता घेण्यासाठी तो आम्हाला त्या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून ह्या ज्या काही त्याच्या आज्ञा आहेत त्या आज्ञा पाळणं हे नितांत गरजेचं, कारण त्या आज्ञांमध्ये आमच्या जीवनाचे अनेक आशीर्वाद त्या ठिकाणी दडलेले आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, ज्यावेळेस प्रभूनं आमच्यासाठी काय केलं आहे ते ज्यावेळेस आम्ही लक्षात घेतो, त्यावेळेस एक आणि एकच गोष्ट आमच्या जीवनामध्ये राहणं गरजेचं आहे, आणि ती म्हणजे आम्ही प्रभूला धन्यवाद देणं. आमच्या प्रत्येक कठीण काळामध्ये प्रभूसाठी उभं राहणं, प्रभूला धन्यवाद देणं आणि त्याचं गौरव करणं. प्रेमळ देवबापा, तुझे आभार मानतो. देवबापा, आज ह्या वचनाच्याद्वारे तू आमच्या संगती बोललास. आजचा दिवस आमच्यासाठी आशीर्वादाचा कर, जाणं येणं आशीर्वादाचं तू कर. आमचं काम, आमचा व्यवसाय, आमची नोकरी देवबापा आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. इमानेद्वारे काम करण्यासाठी, सेवा करण्यासाठी तुझी विशेष कृपा तू दे. आमच्या सर्व चिंता, काळजी देवबापा तुझ्या हातामध्ये समर्पित करत, आजचा दिवस तुला समर्पित करत प्रार्थना येशूच्याद्वारे केली आहे म्हणून तू ऐक. आमेन.